आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. गुणगे गावाच्या माथ्यावर बसलेले डम्पिंग ग्राउंड आता ग्रामस्थांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. गुणगे परिसरातील हे डम्पिंग ग्राउंड दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चालले आहे. इथे रोज मोठ्या प्रमाणात ओला कचरा, प्लास्टिकचा कचरा, गल्लीतील टाकाऊ कापड साठलेले जात असून आता या कचऱ्यांचे अक्षरशः डोंगर उभे राहिले आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे या डम्पिंग ग्राउंडवर कर्जत नगर परिषदेचे कोणतेही प्रभावी नियंत्रण दिसून येत नाही. परिसरात अस्वच्छता वाढत असून दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. हे डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी गुणगे ग्रामस्थांनी अनेक वेळा कर्जत नगर परिषदेला निवेदन दिली. इतकेच नव्हे तर 12 जानेवारी 2023 रोजी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी जनआक्रोश मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर कर्जत नगर परिषदेकडून मौजे दहिवली येथील आरक्षण क्रमांक 34 कंपोस्ट पीठासाठी राखीव करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. 25 मे 2023 रोजी सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 886 नुसार प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरीचाही निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता जवळपास 3 वर्ष उलटून गेल्यानंतरही या ठरावाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसत नाही. कर्जत नगर परिषद हा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. डम्पिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. प्लास्टिकचा कचरा उघड्यावर पडलेला आहे, तर गल्लीतील कापडांचे ढीग परिसरात विखुरलेले दिसत आहेत. या ठिकाणी संरक्षण भिंत नसल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात येथील घाण गावाच्या परिसरात पसरते. आता पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हीच परिस्थिती कायम राहिली तर संपूर्ण कचरा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच हा कचरा गटारांच्या माध्यमातून थेट उल्हास नदीमध्ये मिसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. कर्जत नगर परिषदेमध्ये आता कर्जत परिवर्तन विकास आघाडीची सत्ता आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष आणि या प्रभागातील 3 नगरसेवक हे देखील गुणगे प्रभागातूनच निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता सत्ताधारी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नगरसेविकांनी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन हे धोकादायक डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी तातडीने योग्य पावले उचलावीत अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून होत आहे. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा.